नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. आज आपण बघणार आहोत की रुद्राक्षबद्दलचं रहस्य नक्की काय आहे, त्यामागची कथा कोणती आहे आणि रुद्राक्षबद्दलचे तुमचे काय विचार आहेत ते नक्कीच बदलणारे आहेत. तुम्हाला कधी असा विचार पडला आहे का की एक लहानसं दिसणारं बी त्यामध्ये काय बरं शक्ती आहे आणि अगदीच महान ऋषी मुनी आजच्या विज्ञानापर्यंत सुद्धा या बियाबद्दलचे प्रश्न पडलेले आहेत. तर आज आपण त्याच्यानुसार एक कथा बघणार आहोत. ती कथा म्हणजे त्रिपुरासुराची कथा आहे. हे तिघे भाऊ होते. त्यांचे नावं ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युतमाली. यांनी अगदी कठोर तपश्चर्या करून ब्रह्माजींकडून वरदान घेतले आणि तिघांनी 3 असे अजयनगर बनवले. त्यांना नावंसुद्धा देण्यात आले. सुवर्ण, रजत आणि लोहाके हे तिन्ही महाल जे होते ते आकाशामध्ये उंच उडत आणि फक्त 1000 वर्षामध्ये फक्त एकच वेळेस ते एका लाईनीमध्ये येत असत, असं वरदान त्यांनी घेतलेलं होतं. आणि त्यांना वरदानसुद्धा असं होतं की ते तिन्ही एकाच वेळेस जेव्हा येतील तेव्हाच ते नष्ट होऊ शकत होते. त्यामुळे 1000 वर्षापर्यंत त्रिपुरा राक्षस हे यांनी अनेक अशा हिंसा ज्या आहे ती देवांवर मानवांवर केल्या होत्या. त्यामुळे देवता ऋषी मुनी सर्व अगदी चिंतित झाले होते आणि त्यांनी एक वेळेस देवांनी सर्वांनी मिळून भगवान महादेवांना प्रार्थना केली की हे महादेवा, आम्हाला या संकटापासून दूर करा. तेव्हा महादेवांनी ती प्रार्थना स्वीकारली सुद्धा. परंतु त्यासाठी 1000 वर्ष ध्यानामध्ये ते बसले होते. अगदी डोळे बंद करून श्वास थांबवून. आणि त्यानंतर तो क्षण आला जेव्हा तिन्ही नगर एका वेळेस एकत्र आले. महादेवाने त्रिपुरासुराचा वध तर केलाच, पण त्याचबरोबर त्यावेळी असे काही घडले जेव्हा महादेवाने आपले दिव्य डोळे उघडले, परंतु 1000 वर्षापासून डोळे बंद होते. आणि जेव्हा ते उघडले तेव्हा त्या डोळ्यातून काहीतरी पडले. तेच म्हणजे असू. हे साधारण असू नव्हते, हे होते करुणाचे असू. जगामधलं संसारामधलं कष्ट पाहून जसे हे पवित्र असू जमिनीवर पडले आणि तेच बनले रुद्राक्षाचे बी. रुद्राक्ष म्हणजे त्याचा अर्थ रुद्र म्हणजे शीप आणि क्ष म्हणजे डोळे, म्हणजेच की महादेवांच्या डोळ्यापासून जन्मलेले बी, त्यालाच रुद्राक्ष म्हणतात. आता तुम्हाला वाटत असेल की ही फक्त एक कथा होती किंवा खरं आहे की काय. जेव्हा त्रिपुरासुरांचा वध झाला तेव्हा त्यांनी समस्त संसाराला एक वचन दिले होते. महादेवांनी स्वतः म्हणाले की जो पण व्यक्ती या रुद्राक्षाच्या मण्याला श्रद्धेने भावनेने धारण करेल त्याच्यासाठी माझा आशीर्वाद सदैव त्याच्यासोबत राहील, माझी कृपा राहील आणि सर्व पाप त्याचे नष्ट होतील व त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होईल. त्यामुळे रुद्राक्षालाच महादेवाचे असू असे सुद्धा म्हणतात. रुद्राक्षामध्ये महादेवाचा आशीर्वाद आहे असं सुद्धा समजले जाते. विज्ञान म्हणते की रुद्राक्ष मध्ये एक विशेष कंपन असते जे आपल्या मनाला शांत करते. आता हे कंपन काय आहे, याच्या मागचं कारण काय आहे, तर त्यामध्ये महादेवाची करुणा प्रेम सामावलेला आहे. त्यामुळे रुद्राक्ष महत्त्वपूर्ण ठरते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तुम्हाला ही माहिती होती का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.